मराठा साम्राज्याचे झुंजार वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं हे प्रेरणादायी शिल्प. छत्रपती शिवरायांचे निष्ठावान शूर सेनापती असलेल्या बाजीप्रभूंचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय. बाजी, मराठेशाहीचं मंदिर तुमच्या साक्षाने बांधलं आणि त्यांच्या पराक्रमाशी नाव जोडलेलं आहे ते कोल्हापूरच्या पन्हाळगडाचं. विजापूरचा सरदार सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज शिताफीनं निसटले आणि त्यांनी विशाळगडाकडे प्रयाण केलं. अभिमानाने मिरवत उभा आहे सह्याद्री डोंगर रांगातील एक देखणा किल्ला पन्हाळगड. कोल्हापूरच्या वायव्येस 20 किलोमीटर अंतरावर असलेला परनाळ दुर्ग म्हणजेच पन्हाळगड मूळ शिलाहार राज्यांच्या काळात बांधला गेला. शिवाजी महाराजांनी तो अधिक अभेद्य आणि अजिंक्य बनवला. करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची राजधानी असलेला हा किल्ला सन 1954 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातल्या पुरातन गडकिल्ल्यांमधील बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा पन्हाळगड इतिहास संशोधक, अभ्यासक आणि पर्यटकांना भेटीसाठी खुणावतोय. इथल्या प्रत्येक दगडाला इतिहास आहे आणि प्रत्येक वास्तूला ऐतिहासिक स्मृतींचा गंध आहे. कोंडाजी फर्जंदनं अवघ्या 60 मावळ्यांसह जिथून प्रवेश करत हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला तो हा 3 दरवाजा. शिवरायांच्या रणनीतीत गुप्त खलबतांचं महत्त्वाचं स्थान होतं. ती गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण होतं सज्जा कोठी. याशिवाय वाघ दरवाजा आणि बुरुज असं आणखी बरंच काही या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. अरेच्छा, किल्ल्यात आणखी एक किल्ला आणि तोही पन्हाळाच. अहो, ही आहे पन्हाळ्याची छोटीशी प्रतिकृती. प्रवेशद्वारापाशीचा हा छोटासा सुबक पन्हाळा किल्ला पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो. पन्हाळगडावरच्या विविध वास्तूंची माहिती सांगताना हे अनुभवी मार्गदर्शक आपल्याला थेट त्या ऐतिहासिक कालखंडात घेऊन जातात. हा जो पन्हाळा बांधला गेला, हा पन्हाळा बांधला गेला 1052 मध्ये. राजा भोजनं पन्हाळगड बांधला. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी काही बांधलेलं नाही. पन्हाळगडी येण्यासाठी 3च वाट्या होता. एक होता तो 4 दरवाजा. 1844 मध्ये इंग्रजांनी पन्हाळ्यावर पहिल्यांदा बमबारी केली आणि 4 दरवाजा उद्ध्वस्त केला, म्हणून त्याचं नाव पडलं हा 4 दरवाजा. हा पुढं आहे जो नायकिनचा सज्जा. त्याला नायकिन सज्जा का म्हणतात? पूर्वी बादशाचं मनोरंजन करणं नायकिनचं काम होतं. वारे बिरे भरपूर असल्यामुळे ते सज्जाकुटीमध्ये पूर्ण गाणी ऐकू येतील, म्हणून ह्या नायकिनचं सज्जा नाव पडलं. पुढं आहे ती सज्जाकुटी. पूर्वीचं त्याचं नाव होतं सदई महल. महल म्हणजे
पन्हाळगडचा सर्वात मोठा किल्ला, त्या ठिकाणी पंत अमात्य बाजीपूर देशपांडे वरिष्ठ मंडळी सगळी एकत्र होती आणि आज कुठला किल्ला घ्यायचा खली खलबतसानं तिथं चालत होती आणि त्याच ठिकाणी सजावटीमध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना नजरेवर ठेवलेली ती जागा, तिथनं संपूर्ण पावनगड वगैरे सगळं दिसतो. ह्याला म्हणतात 3 दरवाजा. तर ह्याला 3 दरवाजा का म्हणतात? शिवाजी महाराज पहिल्यांदा पन्हाळगडी आले, हा 3 दरवाजा इकडून त्यांनी न्याळून घेतला. हा 3 दरवाजा का बसला? कुठल्याही गडावर गेला तर 300 टापू मैलाशा तोप मारता येत नाही. पहिली तोप लागली, दगड ह्याला क्रॅक झाला. ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडं लांब पल्ल्याच्या तोपा होत्या. इतिहासाच्या मजबूत पायावर उभं असतं ते वर्तमान. अगदी तसंच पन्हाळ्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांवर निसर्गाचं पूजन करण्यासाठी सज्ज आहे तबक उद्यान. राष्ट्रीय संरक्षित स्मारक ही पन्हाळगडची एक ऐतिहासिक ओळख, तर तबक उद्यान हे त्याचं आधुनिक काळातील आकर्षण. वाघ दरवाजातून वर जाणाऱ्या पायऱ्यांची वाट तबक उद्यानाकडे आपल्याला घेऊन जाते. इतक्या पायऱ्या पाहून बिचकण्याचं कारण नाही. कितीतरी पर्यटक पहा कसे मजेत चढउतार करतायत. शिवाय इथलं थंडगार निसर्गरम्य वातावरण यामुळे जराही थकवा जाणवणार नाही. कितीतरी वृक्षांच्या प्रजाती, फुलझाडं आणि सुमधुर साद घालणारे पक्षी तबक उद्यानात येण्यासाठी आपल्याला आमंत्रित करतायत. या पक्षी तीर्थ वन उद्यानाचा आकार पूजेच्या तबकाप्रमाणे गोल असल्याने त्याला तबक उद्यान असं नाव मिळालं. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन विभागात या उद्यानाची अत्यंत कल्पकतेने निर्मिती केली आहे. त्यामुळेच इथे आल्यानंतर तुझे आहे तुझपाशी या जाणीवेनं पर्यटक तनामनानं ताजे तवाने होतात. ॲक्च्युली आम्ही बरेच गड पाहिलेत, म्हणजे रायगड, प्रतापगड, इव्हन राजस्थानचा अमेरगड पाहिला. पण असं इकडे आल्यावरती असं एकदम असं जाणीव अशी झाली की अरे बापरे, आपण इतक्या वर्ष इथे का नाही आलो? इतक्या जवळ असून मुंबईहून एवढ्या साधारण 420 की काहीतरी किलोमीटर आहे आणि आपण लांब लांब गेलो, इव्हन परदेशवारी केली. पण आपल्या भारतात एवढे सुंदर आणि तेही महाराष्ट्र, तेही मुंबईहून इतक्या जवळ असं ठिकाण पाहिल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं की अरे वा, खूप छान आहे. आणि इथे संवर्धन जे केलं आहे म्हणतात ना वनाचं, ते पाहण्यासारखं आहे अगदी. म्हणजे कुठे कागदाचा कपटा नाही, प्लॅस्टिक तर अजिबात कुठे दिसत नाही आहे, कुठेही नाही. खूप प्रयत्न केला, काहीतरी शोधूया, इकडे काही दोष दिसला तर कळवायला गव्हर्नमेंटला तसं, किंवा वन अधिकाऱ्यांना समजावूया की अरे बाबा काय आहे, पण काही आम्हाला इथे मिळतच नाही आहे. स्वच्छतेमुळे सौंदर्यात भर पडते याची जाणीव इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये सदैव जागी असते. उद्यानाची स्वच्छता जशी आवश्यक, तसंच इथल्या झाडारोपांची निगराणी ठेवणं, नव्या कलमांची काळजी घेणं हे देखील तितकंच अगत्याचं. आणि हे काम करणाऱ्या माळीबोवांना त्या झाडारोपांबद्दल तितकंच प्रेम वाटत असणारच की. अवखळ बालपण, तारुण्य सुलभ भारावलेपण आणि जीवनातले कडू गोड प्रसंग अनुभवल्याने आलेली परिपक्वता, या साऱ्या अवस्थांना सामावून घेणारं, आपलंसं वाटणारं असं इथलं निसर्गरम्य वातावरण. इथे मुक्त भटकंती करावी आणि फिरून बागडून भूक लागली की घराचा डबा उघडून मस्त अंगत पंगत करून वनभोजनाचा आनंद घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांसाठी पन्हाळ्याची सहल हा एक आगळा वेगळा अनुभव ठरतो. पुस्तकातून वाचलेला इतिहास इथे जिवंत होऊन समोर साकारतो आणि त्याचबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात पर्यावरण रक्षणाचे संस्कारही त्यांच्या कोवळ्या मनावर
कायमचे कोरले जातात. या मुलांना आम्ही आज पन्हाळा गिरीदर्शन सहलीसाठी घेऊन आलेलो आहोत. या सहलीमध्ये मुलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या झाडांविषयी, त्याचबरोबर पर्यावरणाविषयी, ऑक्सिजन आपल्याला या पर्यावरणातूनच मिळतो, त्यामुळे पर्यावरण रक्षण कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे सहलीतून मुलांना कळतं. त्याचबरोबर प्रत्येक मुलाला झाडाची बारीक माहिती मिळावी यासाठी बागेमध्ये फिरून बघायला आम्ही सांगणार आहोत. त्याचबरोबर बागेतल्या वेगवेगळ्या झाडांची माहिती त्यांना लिहून घ्यायलाही सांगणार आहोत. कारण त्या झाडांचा काय उपयोग आपल्याला होतो, झाडांपासून आपल्याला काय मिळतं, त्याचबरोबर त्यांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे. आपण झाडं तोडून टाकतो आणि ही नाही तोडली पाहिजेत, ज्यामुळं आपल्याला उद्या पाऊस मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, याची जाणीव त्यांना व्हावी. त्याचबरोबर त्यांनी स्वतः झाडं लावली पाहिजेत आणि ती वाढवली पाहिजेत, ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी अशा छोट्या छोट्या वनभोजन, छोट्या छोट्या सहली आम्ही नेहमी आयोजित करत असतो. पन्हाळ्याकडे आता केवळ एक ऐतिहासिक स्थळ म्हणून पाहिलं जात नाही, तर थंड हवेचं निसर्गरम्य स्थान म्हणूनही इथं पर्यटनास चालना मिळते. ह्याला डुक्कर म्हणतात, ह्याला खवल्या मांजर म्हणतात. हा बिबट्या आहे, ऊद मांजर, ह्याला मुंगस म्हणतात मराठीत आपण, पण ह्याच्यातलीच आहे. हे ससा आहे. वन विभागामार्फत पन्हाळा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची माहिती, वन परिक्षेत्रातील सर्व प्राणी पक्षी, इथले भूपृष्ठ, खडक पक्षी, पठार याची माहिती होण्याकरिता इथे दृश्य तसेच शिल्प स्वरूपात माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. वन विभागामार्फत केलेली विविध कामे, वन विभागात चालू असलेली कामे, तसेच लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना, पर्यटकांना या परिसरातील पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न निसर्ग माहिती केंद्र पन्हाळा येथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पन्हाळा गडावरील तबक उद्यान हा वन विभागाने केलेला एक चांगला उपक्रम आहे. इथे आमच्या छोट्या मुलांना वेगवेगळे वन्य प्राणी, वन्य पक्षी पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांचा नैसर्गिक वास्तव्य पाहायला मिळतं. पक्ष्यांचे आवाज कधी न ऐकलेले आम्हाला इथं प्रत्यक्षात येऊन पाहायला मिळतात, जे आम्ही आमच्या पुण्यातल्या लाईफमध्ये कधीच नाही आमच्या मुलांना देऊ शकत. त्यामुळे तबक उद्यानामधल्या वनसंवर्धनाला नक्की भेट द्यावी. पर्यटनाबरोबरच इतिहासाचा वारसा पुढच्या पिढीला कळावा
ही जाणीव देखील या ठिकाणी प्रकर्षानं होते. या पर्यटनाचा माझा मूळ उद्देश होता की इथली देवस्थानं ज्योतिबा कोल्हापूरला भेट द्यावी आणि पन्हाळा गडावर राहावं आणि इथल्या जे काही पर्यावरण आहे, इथे जंगल आहे, जंगलात राहणारे प्राणी आहेत, या पन्हाळ्यावर जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे किंवा पन्हाळगडाचा एक इतिहास आहे, हा माझ्या पुढच्या पिढीला मी द्यावा किंवा मी सांगावं. आणि माझा हा प्रयत्न होता की म्हणजे मी त्यांना हा इतिहास सांगून त्यांच्यामध्ये पण ही आवड जतन होईल, पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल आणि पर्यावरणात निसर्ग किती सुंदर आहे, निसर्गामध्ये काय पक्षी, प्राणी किंवा निसर्गाच्या सान्निध्यात 2 दिवस घालवावेत म्हणून मी इथं आलो. जनरली आपण पाहतो की विकेंडला आपण सी शोर किंवा इथे जातो आणि आपण जे एन्जॉयमेंट करतो, पण माझ्या दृष्टीने म्हणजे गड किल्ले ज्या आपल्या पुरातन वास्तू आहेत यांची माहिती पण पुढच्या पिढीला व्हायला पाहिजे आणि त्यातून त्यांनी टेकअवे घेतला पाहिजे की आपण जंगलं किंवा हे आपला जो निसर्ग आहे त्याचं जतन केलं पाहिजे आणि आपली जी एक महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला अतिशय सुंदर शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आहे, तो पुढच्या पिढीला कळावा. पश्चिम घाटाच्या पुष्प सौंदर्यात ऑर्किड हा मुकुटमणी ठरला आहे. देशाच्या विविध भागात ऑर्किडचे असंख्य प्रकार आहेत जे तबक उद्यानात एकाच ठिकाणी पाहता येतात. त्यांची अत्यंत काळजीपूर्वक निगराणी राखण्याची आव्हानात्मक जबाबदारी मात्र या माळीबुवांना पार पाडावी लागते. संशोधक आणि अभ्यासकांची देखील यामुळे फार मोठी सोय झालेली आहे. इथे आमच्या इथे ऑर्किड हे प्लॅन्ट जे दुर्मिळ अशी वनस्पती आहे ती आम्ही इथं नॅचरली ते तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी दुर्मिळ वनस्पती आहे ती येणारे पर्यटक कॉलेजमधील ॲग्रिकल्चर, टिश्यू कल्चर या मुलांसाठी ती फार उपयोगी अशी दुर्मिळ अशी वनस्पती या आम्ही त्याचं जतन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जी काही ऑर्किड आहेत ती झाडावरती असतात आणि ती त्यांचं जतन कसं करायचं तर त्यांना ते लागणारं जे प्रमाणातील पाणी, हवा याच्यावरतीच काही ती जगू शकतात. त्यामुळे त्यांना ते ठराविक पद्धतीने त्यांना ते शिफ्ट करून आम्ही ही ती जतन करून ठेवलेली ऑर्किड हे प्लॅन्ट आहेत. साहसी खेळांचं हे दृश्य कुठलं बाहेरचं नाही, ते आहे आपल्याच शिवरायांच्या शूरवीरांच्या भूमीतलं. पन्हाळगडावरच्या पठारावर वनविभाग आणि इथल्या स्थानिक लोकांच्या एकत्रित प्रयत्नातून हा उपक्रम साकारला आहे, तोही मुक्त नैसर्गिक वातावरणात. पन्हाळा हे ठिकाण ऐतिहासिक असून थंड हवेचे ठिकाण आहे, परंतु येथे येणाऱ्या पर्यटकांना साहसी पर्यटनाचा आनंद मिळावा ह्या दृष्टिकोनातून तसेच स्थानिक लोकांना तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने वन विभाग कोल्हापूर व संयुक्त वन व्यवस्थापन समिती जेऊर यांच्या माध्यमातून येथे व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क ही संकल्पना रुजली. व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क जेऊर ही पश्चिम महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण अशी प्रथमच उभी केलेली ॲडव्हेंचर पार्क आहे. पुण्यापासून साधारण बेंगलोरपर्यंत अशा पद्धतीचा प्रकल्प कुठंच राबवण्यात आलेला नाही आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील आणि कर्नाटकाच्या उत्तर भागातील लोकांना अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज जर का एन्जॉय करायच्या झाल्या तर पुणा किंवा लोणावळा किंवा बेंगलोरला जाण्याशिवाय आत्तापर्यंत पर्याय नव्हता. तो पर्याय आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
साधारण 3 वर्षापूर्वी या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली आणि महाराष्ट्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनाच्या वनविभागानं ही संकल्पना उचलून धरून या वनविभागाच्या जागेमध्ये ही ॲडव्हेंचर पार्क उभी करण्यात आलेली आहे। ही ॲडव्हेंचर पार्कची संकल्पना ही फक्त ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी लिमिटेड न राहता ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या माध्यमातून मुलांमध्ये, युवकांमध्ये साहस, त्याचबरोबर नियोजन, टीम बिल्डिंग, कॉन्फिडन्स बिल्डिंग अशा पद्धतीचे गुण, नेतृत्व गुण त्यांचे डेव्हलप व्हावेत आणि एक चांगले नागरिक म्हणून, एक चांगले अधिकारी या ठिकाणून अधिकारी म्हणून त्यांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून जे काही ट्रेनिंग देण्यात येईल हे ट्रेनिंग या ॲडव्हेंचर पार्कच्या माध्यमातून देण्याचं प्रयोजन या ठिकाणी आहे। युवा पिढीनं या नव्या उपक्रमांसाठी उत्साह दाखवला तर प्रशिक्षकांच्याही कष्टाचं चीज होतं, त्यांनाही शिकवायला नवा उत्साह मिळतो। आपल्या उजव्या हाताला जे दिसतंय ही रॅपलिंग वॉल आहे। रॅपलिंग म्हणजे दोरीवरून खालती उतरण्याचं जे टेक्निक असतं त्याला रॅपलिंग म्हणतात। साधारण 50 फुटाचा ही वॉल रॅपलिंगची इथं आम्ही तयार केलेली आहे। शहरातल्या कोंदट वातावरणात घुसमटलेल्या चिमुकल्यांना खेळण्या बागडण्यासाठी असं खुलं नैसर्गिक वातावरण मिळणं म्हणजे आनंदाची पर्वणीच। तो आनंद त्यांच्या चेहऱ्यांवरही अगदी ओसंडून वाहतोय पहा। And I came to India for vacation, and then my dad told me about the adventure park, and I really wanted to go. And I also met my cousins, so we all came, and I had really fun. I did zip lining, and I did more fun stuff. And now I'm gonna do the sports climbing. मी इथे येऊन मला खूप मस्त वाटलं। मी आता झिपलाईन केली आणि रॅपलिंग केली। इथे खूप मस्त झाडी वगैरे आहेत आणि आता नंतर मी रॉक क्लाइम्बिंग वगैरे पण करणार आहे। पर्यटनाला चालना मिळाली की या भागात रोजगाराच्या संधीही आपोआपच वाढतील। 3 वर्षापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि वन विभाग कोल्हापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट जो संकल्प केला होता तो आता इथं साकारलेला आहे। तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या आजूबाजूला असणारं जे काही सराउंडिंग एरिया आहे यामध्ये शेतीसाठी पूरक किंवा अन्य कोणत्या व्यवसायासाठी पूरक कोणत्याच गोष्टी नव्हत्या। तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना एक फार मोठं रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। यामुळे आम्ही ह्यात पुढाकार घेऊन आणि आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे वन विभागानं मदत केली आणि या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे। तर एक अतिशय आनंद आम्हाला होतो या गोष्टीचा की एक नाविन्यपूर्ण संकल्पना ऐतिहासिक पन्हाळगडाला लागून अतिशय जवळ आणि मसाई पठाराच्या कुशीत असं वसलेलं असं हे ठिकाण आहे। तर याला सुद्धा ऐतिहासिक या जागेला सुद्धा महत्त्व आहे। शाहू महाराजांच्या काळात या ठिकाणी संस्थानकालीन चहा पिकवला जायचा जो ब्रिटनमध्ये विकला जायचा। तर पन्हाळा फोर्टी नावानं इथला चहा जायचा। तर ती ही ऐतिहासिक जागा आहे आणि शाहू महाराज संपूर्ण जगाला माहिती आहे। तर मी सगळ्यांना एक विनंती करीन, एक आव्हान करतो की त्यांनी खरोखर या वन पर्यटनाबरोबरच या ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन आपला यात सहभाग नोंदवावा आणि ह्या गोष्टीचा आनंद घ्यावा। पन्हाळ्याच्या परिसरातील विस्तृत पठारयुक्त वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना लक्षात घेता या भागात पर्यटनाच्या अनंत संधी दडलेल्या आहेत। निसर्ग पर्यटनाबरोबरच साहसी पर्यटनाला देखील इथे पुरेपूर वाव आहे। जीवनातल्या उच्चतम ध्येयासाठी साहसाची प्रेरणा देणारी ही माती आणि समर्पित भावनेनं कार्य करण्याची प्रेरणा देणारा इथला निसर्ग, त्यांचा स्पर्श प्रत्येकानं अनुभवावा हीच हाक देतोय सह्याद्रीच्या भव्य डोंगर रांगातील पुन्हा पुन्हा पाहावा असा पन्हाळगड। 1.5 स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेलं इथलं मसाई पठार ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हे पठार विविध प्रकारच्या रानफुलांनी अक्षरशः बहरतं। समुद्र सपाटीपासून सुमारे 900 मीटर उंचीवर असल्याने इथून आसपासच्या परिसराचं विहंगम दृश्य न्याहाळता येतं। ऑर्किड्स,
तसंच अनेक तृणपर्णी वनस्पतींचं वैविध्य इथं पाहायला मिळतं. मसाई पठार ही खरोखरच निसर्गानं महाराष्ट्राला दिलेली एक अनमोल अद्भुत देणगीच म्हणावी लागेल. पश्चिम घाटातल्या पन्हाळ्यावरच्या पठारावर वन विभागानं बच्चे कंपनीला दिलेली ही खास भेट आहे. ही मुलं त्यामुळे आपसुकच निसर्गासवेत जोडली जातील, त्याच्या रंगाशी एकरूप होतील. वन विभागाच्या अशा अनोख्या उपक्रमांमुळे या भागातल्या तरुणांमध्येही नवा उत्साह निर्माण झाला आहे. ती जपण्यासाठी वन विभागाला सहाय्य करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. खरं ना, हे अनोखं दृश्य परदेशातलं किंवा अन्य कोणत्या राज्यातलं नाही, ते आहे आपल्याच महाराष्ट्रातलं, मराठमोळ्या कोल्हापुरातलं.